जळगावच्या पाचोरा तालुक्याला पावसानं झोडपून काढले। शहरातील हिवरा नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे बहिराम नगर परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि या पुराच्या तडाख्यात अनेक घरांची पडझड झाली आहे, तर अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले। घरातील सामान वाहून गेल्यानं अनेकांचे संसार हे उघड्यावर आलेले आहेत। आता जगायचं कसं असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा ठाकलाय। जीवनावश्यक वस्तूंचं, घरातील सामानाचं, संसारोपयोगी साहित्य जे आहे त्या या नदीमध्ये वाहून गेलेलं आहे आणि बहिरम भाग हा जो परिसर आहे हा खरं म्हणजे हातमजुरीवर आपली उदरनिर्वाह करणारा परिसर आहे। या भागातील जे नागरिक आहे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरांची पडझड झालेली आहे, अनेकांचं साहित्य वाहून गेलेलं आहे, धान्य वाहून गेलेलं आहे, पशुधनाची हानी झालेली आहे। आपण त्याच बहिरम भागातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत की रात्री नेमकं हिवरा नदीनं ज्यावेळी रौद्र रूप धारण केलं त्यावेळी या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि त्यांचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। आमच्या 4-5 वाजा लागून पाणी येऊन गेलं। आमचे सगळे धान्य दुन्ने जाये तराजू काटे सगळे वाहून गेले। सगळं नुकसान झालं। आमच्या पोट भरायची जिन्नस सगळी गेली पाणीमध्ये। मग आम्ही काय करायचे आता? आम्हाला काय मदत करा सरकारने, काय बी द्या। गरिबांना हातमजुरीवाले आम्ही। आमचं नुकसान झालं, लाट आली, घरात पाणी शिरलं, आम्ही मुलं घेऊन बाहेर पळालो। आमचं अन्न धान्य समजा वाहून गेलं। समजा काही होतं घरामध्ये ते समजा भीता पडून पडून नदीत चालले गेलं। आम्ही पोरं घेऊन पळालो। आमचे जे जाये होते मासे धरायचे ते पुरे जाये वाहून गेले। पाणीच्या टाक्या, ड्राम सगळे वाहून गेले। जे आमचं साहित्य आहे व्यवसाय करायचं ते पुरं वाहून गेलं। आपण काय सांगा? आमचं किराणा दुकान होतं बाजूला, ते दुकानामध्ये कंबरबरोबर पाणी घरामध्ये घुसलं आणि दुकानाचं माल पण नुकसान झाले आमच्याले। एवढं मोठं संकट आपल्या समोर उभं टाकलेलं आहे, आता काय मागणी आपली प्रशासनाकडे? आता आम्हाला काही मदत करायची दादा। आम्ही नदी किनारी हे घर आहे आमचं आलं, आमच्या बी घरात पाणी घुसलं, आमचा बी सामान वाहून गेला। बाकीचं थोडाफार आहे। नदी कोपऱ्याला घर आहे, तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही पाहू शकता तिकडे कॅमेरा ओढू शकता तुम्ही। हे आमचं घर आहे नदी कोपरा। आमचं नुकसान झालं। आमचे जे घरामध्ये भांडे कुंडे होते ते सगळे वाहून गेले। टाक्या वाहल्या, ड्रम वाहल्या, भीता बांधलेले होते पक्के ते मातीच्या, ते पडून गेल्या, कोसळल्या ते नदीला जे पाणी लागल्यामुळे। आमच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि आमचे जे धान्य भरलेलं होतं ते आमचं फार नुकसान झालं। धान्य पूर्ण वल्ल होऊन गेलं आणि आमचे खाया प्यायचे भांडे कुंडे सर्व वाहून गेले नदीमध्ये। आता आमच्याजवळ काहीच नाही, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी मदत करा। हे घर आहे ना, हे माझं आहे नदी किनारे। माझं अन्न धान्य भरलेलं होतं ते पण वाहून गेलं। टाक्या होते संडासकडे ते पण वाहून गेले। मी फक्त माझे 2-3 मुलं घेऊन सण निघाले, कागदपत्र तरी घेऊन सण, बाकी सगळं वाहून गेलं। भीता बी पडल्या तिकडच्या बाजूचा, बाथरूमची बी भीत पडली। अशा व्यथित करणाऱ्या ज्या भावना आहेत या बहिरमनगर परिसरातील नागरिकांनी आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। आता प्रशासन यांना कशा प्रकारे मदत करतं आणि किती लवकर करतं हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।